नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहतो की भैरवी फार खुश असते. आता त्यांच्या प्रोजेक्टला परमिशन मिळाल्यामुळं सगळेजण आता टाळ्या वाजवतात. भैरवी म्हणते की बोंजाळे जा सगळ्यांसाठी पेढे घेऊन या. बोंजाळे म्हणतो की येस मॅडम घेऊन येतो. तर आता तृप्ती अडवत म्हणते की एक मिनटं भैरवी, अगं अर्जुन सर कुठे आहेत? अशोक मामा म्हणतात की आज ते येणार नाही आहेत. हर्षा म्हणते की वॉट रबिश, पण मग आपण हे सगळं कशासाठी केलं? अशोक मामा म्हणतात स्वतःला सिद्ध करण्यासाठी. नितसुरे म्हणतो की माझगावकर, पण ज्याच्यासमोर आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं होतं तोच स्वतः गायब आहे, याला काय अर्थ आहे? तर गायधनी म्हणतात नाही, पण निदान आपल्या सगळ्यांची एक टीम आहे हे तरी कळालं आपल्याला. आपण एकत्र काम करू शकतो ते आपल्याला समजलं. तर नितसुरे म्हणतो हे मला आधीच माहीत होतं, त्यासाठी त्याने आपल्याकडून एवढे कष्ट करून घेतलेत का, आणि आता स्वतः कुठे गायब झालाय? अशोक मामा म्हणतात की एक मिनटं, माझं असं म्हणणं नाही आहे की तो कधीच येणार नाही आहे. माझ्या अंदाजाने आज तो येणार नाही आहे. भैरवी म्हणते आणि कामाचा प्रोग्रेस बघतोय तो. प्रोजेक्टला ग्रीन सिग्नल त्याने आधीच दिला होता. हर्षा वैतागतच म्हणते मग कशाला आम्हा सगळ्यांना गॅसवरती ठेवलं होतं? अशोक मामा म्हणतात सिरियसनेस यावा ना म्हणून म्हणून तो आज येणार नाहीये. पण आपण कामाला ढिल्ले पडता कामा नये. चला कामाला लागा आणि जिद्दनं काम करा. भैरवी म्हणते की एक्झॅक्टली, प्रोजेक्ट आत्ताशी आपल्याला मिळालाय, प्रोजेक्ट पूर्ण झालेला नाहीये. सो न्यू बिगिनिंग करा आणि कामाला लागा. त्यानंतर आता इकडे घरी ईशान किशाभाऊ ओरडल्यामुळे चिडून आतमध्ये येतो आणि मोठ्यानंच म्हणतो की काय त्रास आहे या दोघांचा, कधी जाणार आहे तिथून? इरा पुढे येते आणि म्हणते की ईशान जरा हळू बोल. ईशान म्हणतो मी का हळू बोलू, हे माझ्या आजोबांचं घर आहे, इथे मला वाटेल ते मी करेल, किती जोरात बोलेल. इरा म्हणते अरे हो, पण त्यांना त्रास होईल ना. ईशान मोठ्यानेच म्हणतो हो दे त्रास, मी का त्यांचा विचार करायचा? इरा म्हणते अरे त्यांचा नको करू विचार, आजोबांचा कर, माऊचा कर. ईशान ते ॲग्री झाले ना तर ते आपले कंप्लेंट करतील आजोबांकडे. आधीच आजोबा घरी थकून येतात आणि ते आल्यावरती त्यांना आपल्याबद्दल हे असं कळालं तर त्यांना त्रास होईल, चालेल का तुला? आता असं म्हटल्यावरती ईशान जरा शांत होतो आणि म्हणतो की नाही. तर इरा म्हणते की ईशान ते दोघे आपले नाही आहेत, पण आजोबा तर आपलेच आहेत ना. तेवढ्यात आता तिथे राधावहिनी येतात आणि म्हणतात काय रे पोरांनो काय झालं? आता हे दोघं जण शांत होतात. राधावहिनी म्हणतात काय झालं, तुमचे का चेहरे पडले तसे? आता हे दोघं जण काहीच बोलत नाही. राधावहिनी म्हणतात काय झालं, मामा आजोबा काही बोललेत का? इरा म्हणते की हो. राधावहिनी म्हणतात की विसरा ना, म्हातारा माणूस आहे, माफ करून टाका. ईशान म्हणतो आजोबा तर त्यांच्यापेक्षा म्हातारे आहेत, ते नाही आमच्याशी अशी कधी वागले. राधावहिनी म्हणतात हो तेही खरंच आहे, ते मामा आजोबा पण ना कधी कधी पागलसारखेच वागतात. मी बोलतो त्यांच्याशी, घेतो त्यांची खबर, तुम्ही नका काळजी करू. आता ईशान उठतो आणि म्हणतो काय गंमत आहे ना इरा, बघ ना आपल्याला जी लोकं हवी आहेत ती आपल्याजवळ नाही आहेत आणि जी नको आहेत ती आपल्याजवळ आहेत. राधावहिनी म्हणतात की आलं माझ्या लक्षात, तुमच्याजवळ कोण असायला पाहिजे आणि कोण नको ते. तुम्हाला तुमची मावशी हवी ना जवळ, ती भैरवी मावशी. आता हे दोघं जण होकारार्थी मान हलवतात. राधावहिनी म्हणतात की आता विसरा तुमच्या मावशीला, तिचा तो बेस्ट फ्रेंड आलाय ना. इरा म्हणते आता त्याचं काय? राधावहिनी म्हणतात तो तिला कामात अडकून ठेवतोय, तो तिला घरीच येऊन देत नाही. आता तुम्ही कसं खेळायला बाहेर पडले की तुम्ही तुमच्या मित्रांसोबत खेळत बसतात, तुम्हाला घरी येवंसंच वाटत नाही. तसंच आता तुमच्या माऊचं झालंय. आता तुमची माऊ दिवसभर बाहेरच असते तिच्या मित्रासोबत, आता फक्त तिला तिचा मित्र, कंपनी आणि त्या मित्राची कंपनी एवढंच पाहिजे. असं म्हणून राधावहिनी या दोघांच्या डोक्यामध्ये अर्जुनविषयी निगेटिव्ह थॉट टाकतात. त्यानंतर पुढे तात्या म्हणतात की बरं चला तुमच्या मामा आजोबाकडे जाऊन बघतोच, त्यांची खबरबात घेतो. असं म्हणत राधावहिनी तिथून निघून जातात. त्यानंतर आता इकडे पाहतो की किशभाऊ, त्यांची झोपमोड झाल्यामुळं ते फार रागावून बसलेले असतात आणि म्हणतात की वैताग आलाय मला, रात्रीची दारू नाही त्याच्यामुळं झोप नाही आणि सकाळी ही पोरं मला झोपून देत नाही, जा माझ्यासाठी जरा चहा टाक. राधावहिनी म्हणतात तुम्हाला चहा पाहिजे ना, स्वतःच्या हाताने करून घ्या. आणि काय कारण होतं हो, कशाला त्या पोरांच्या अंगावरती ओरडलात तुम्ही? जरा डोकं शांत ठेवलं असतं तर. केशवभाऊ मोठ्या आवाजातच म्हणतात की वैताग आलाय मला, वैताग, कोणी येतं आणि टकली मारून जातं मला, त्या पोरांना बघेल बघेल आणि दिल एक ठेवून. राधावहिनी म्हणतात की हां त्या पोरांना बघा बघा आणि द्या एक ठेवून, मग तो म्हातारा तुमच्या ढुंगणावर लात मारून तुम्हाला घराबाहेर काढेल, समजलं का? गुपचूप बसा इथे. तर किशभाऊ राधावहिनीवरती ओढतच म्हणतात तू गप्प बस, नाही तर तुला पण. राधावहिनी मोठ्या आवाजातच म्हणतात की आवाज नाही, आवाज नाही चढवायचा माझ्यावरती. या कोरड्यात तुम्हाला एक कोपरा मिळालाय ना, तो माझ्या हुशारीमुळे मिळालाय, कळलं का? मीच बुद्धी चालवतो, मीच सगळं काय करतो. तुम्ही काय करता? तुम्ही काहीच करत नाही. तुम्हाला एक साधं नाटक करायला सांगितलं होतं कानाचं, ते सुद्धा तुम्हाला करता आलं नाही. किशभाऊ म्हणतात जा, मला नाही करायचं ते काही नाटक. राधावहिनी म्हणतात की मग निघा इथून आणि जा गावाला, तिथे दारासमोर देणेकरांची लाईन अशी उभी असेल, एकेकाला त्याचे पैसे देऊन टाका. आता असं म्हटल्यावरती किशभाऊ जरा शांत होतात. राधावहिनी किशभाऊंजवळ बसतात आणि त्यांना समजावून सांगतात. म्हणतात की हे बघा तुम्हाला काय वाटतं, माझा काही अपमान होत नाही का, मला राग येत नाही का? अहो तुमच्यापेक्षा 10 पटीची मानीबाई आहे मी, तरीसुद्धा मी शांत राहते ना.
कारण आपले हात हे दगडाखाली सापडलेत, त्यामुळे तुम्हाला सांगतो जरा डोकं वापरा. किशाभाऊ म्हणतात, तू वापरतेस ना डोकं, काय भेटलं तुला? राधावहिनी म्हणतात की हे बघा मी डोकं वापरते म्हणून आपल्याला किमान छत तरी भेटलेलं आहे, त्यामुळं जरा शांत राहा, कळलं का? मी तुम्हाला जे सांगितलं ना ते करा. आता इथून पुढं फक्त माझं तोंड चालणार आणि तुमचे कान ते ऐकणार, समजलं? त्यानंतर इकडे तोरणे देसाईंना म्हणतात की देसाई यंदा फिल्मफेअरची तयारी जोरात सुरू आहे. देसाई म्हणतात, अहो काय जोरात आणि कसलं काय, इथे 1 दिवसाची मौज आणि 8 दिवसाची भांडणं. तोरणे म्हणतात, आता काय झालं? देसाई म्हणतात, अहो इथे या उघड्यावरती आपल्या सोसायटीच्या आवारात फनफेअर करायचं ठरलं होतं, पण हा असा बिनमोसमी पाऊस, त्यामुळं सोसायटीचा हॉल घ्यावा लागणार, आता भाडं भरावं लागणार. तोरणे म्हणतात, असू द्या होऊ द्या खर्च, अहो पोरं खूप उत्साही आहेत. देसाई म्हणतात, अहो पोरांचं काय, आमची ही सुद्धा एकदम जोशात आहे. तोरणे म्हणतात, हो ना, आमच्या हिला तर लसणाची चटणी विकायची होती. म्हटलं बाई थांब जरा, गपचूप शेंगदाण्याची चटणी विक, अहो लसूण किती महाग झालेत आणि आपले हे सगळे सोसायटीतील फुकटी लोक विकत घेतील, पैसे कुणी देणार नाही, म्हणजे लॉस आम्हालाच. देसाई म्हणतात की बरोबर आहे, या फुकट्या लोकांना ना काहीतरी धडा शिकवायला पाहिजे. तोरणे म्हणतात, देसाई एक काम करा ना, सगळ्यांकडून ऐच्छिक वर्गणी घ्या. देसाई म्हणतात, अहो ऐच्छिक वर्गणी म्हटल्यावर ना 10-15 रुपये देतील लोक आपल्याला, त्यापेक्षा ना आपण सोसायटीतील लोकांकडून काय किमान प्रत्येकी 51 रुपये तरी घ्यायला पाहिजेत. आणि ज्यांना स्टॉल लावायचे आहेत ना त्यांनी भरपूर दमड्या मोजा. तुम्हाला चटण्या विकायच्यात नाही तर काय विकायचं ना ते वाटेल ते करा, पण त्यासाठी पैसे मोजावे लागतील. आता हे सगळं संयमी तिथं उभं राहून ऐकते. आता फनफेअरसाठी पैसे द्यावे लागणार, स्टॉल उभं करण्यासाठी पैसे मोजावे लागणार, ह्याचं तिला जरा टेन्शन येतं. तर इकडे ऑफिसमध्ये अशोक मामा भैरवीच्या केबिनमध्ये येतात आणि तिला म्हणतात की एवढं सगळं चांगलं चालू असताना तू का बरं टेन्शनमध्ये आहेस? भैरवी म्हणते, नाही मी कुठे टेन्शनमध्ये आहे, मी खुश आहे. अशोक मामा म्हणतात की हे बघ, आई वडील असतात ना त्यांना सगळं कळतं, मुलं कधी आनंदात आहे आणि कधी दुःखात आहेत ते, त्याला सिक्स सेन्स म्हणतात. मुलं किती मोठी झाली तरी आईवडिलांचा सिक्स सेन्स हा कायम असतो. तर भैरवी मात्र काहीच बोलायला तयार नसते. अशोक मामा परत एकदा तिला म्हणतात की हे बघ, अनिश जरी माझा मुलगा असला ना तरी तू सुद्धा मला माझ्या मुलीसारखीच आहे, सांग ना काय झालं? भैरवी मात्र तिचं रडणं कंट्रोल करते आणि ती म्हणते की नाही, काही नाही झालेलं. अशोक मामा म्हणतात, बरं ठीक आहे, नको सांगूस, पण मला एक सांग की तुझं नक्की कोणामुळे विनसले, अनिशमुळे की अर्जुनमुळं? भैरवी म्हणते, खरं तर दोघांमुळे. तर अशोक मामा म्हणतात की का बरं? भैरवी म्हणते की अनिश आजकाल खूप ऑड वागतोय, त्यामुळं माझा पण मूड ऑफ आहे. अशोक मामा म्हणतात, बरं आणि अर्जुनमुळं का मूड ऑफ आहे? भैरवी म्हणते, कारण आपला प्रोजेक्ट आता ऑन झालाय ना, अर्जुनची जायची वेळ झाली, त्यामुळं जरा वाईट वाटतं. नाही म्हटलं तरी जुन्या मित्रांसोबत वेगळाच कम्फर्ट असतो आणि आता त्याला किती वेळचा झाला मी फोन लावते, फोन पण उचलत नाही येतो. अशोक मामा म्हणतात, बरं ठीक आहे, ऐक, अनिशची तू काही काळजी करू नकोस. अनिशचं कसं आहे माहिती का, थोड्या दिवस तो फुगून बसतो आणि त्यानंतर तो एकदम नॉर्मल होतो, त्यामुळे त्याची काही काळजी करू नकोस. आणि हो, अर्जुनला तू परत एकदा फोन लाव, तो कदाचित तुझा फोन नक्की उचलेल. असं म्हणत अशोक मामा तिथून जायला लागतात. तर भैरवी अशोक मामांना आवाज देत म्हणते की बाबा ऐका ना, तुमच्यासारखं सासर प्रत्येक मुलीला मिळालं ना तर जगातली कुठलीही मुलगी कुठलंही काम मानाने करेल, थँक्यू. असं म्हटल्यावरती आता अशोक मामा तिथून निघून जातात. तर इकडे आता फनफेअरसाठी पैसे लागणार असतात आणि तिला हेल्प करायला पण कुणी नसल्यामुळं संयमी रडत बसलेली असते. अर्जुन तिला विचारतो की काय झालं, तू काय ते रडत बसलीस? संयमी सांगते, कारण की मला हेल्प करायला कोणी नाही आहे आणि घरात मला रडतासुद्धा येत नाही. अर्जुन विचारतो का? संयमी म्हणते, कारण की मी मोठी ताई आहे ना, मी जर रडले तर इरा ईशान दोघंजणं डिस्टर्ब होतात. तर अर्जुन तिला म्हणतो की अच्छा, म्हणजे घरामध्ये तू एकटीच मोठी आहेस, बाकी कुणी मोठं नाही आहे का? संयमी म्हणते, आहेत ना, पण ते सगळेजण त्यांच्या कामामध्ये बिझी आहे. भैरवी माऊ तर तुझ्यामुळेच बिझी आहे कामामध्ये आणि आजोबांना यातलं फार काही कळत नाही. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मग मी आहे ना, मी करेल तुला मदत. यावरती संयमी म्हणते, अरे पण तू तर आता जाणार आहेस ना? अर्जुन म्हणतो, मी जाईल ग नंतर, तुझं फन फ्लेअरचं झालं ना की मग मी जाईल, मी तुला नक्की मदत करेल. तुझी काही लिस्ट असेल ना ती मला दे, पण माझी एक अट आहे, आता हे फन फ्लेअर झाल्यानंतर तू आजोबांना नक्की सांगायचं की तुला या कुकिंगमध्येच करिअर करायचं ते. संयमी म्हणते, ते पाहू त्याचं नंतर काय ते, पण तू आत्ता नक्की मला मदत करणार आहेस? अर्जुन म्हणतो, हो नक्की करणार आहे, डन. असं म्हटल्यावरती संयमी खुश होते आणि तिथून निघून जाते. त्यानंतर आता इकडे इरा तिचं कपाट उघडते आणि त्याच्यातून एक ड्रेस घ्यायला लागते. ईशान तिथे येतो आणि तिला विचारतो, काय ग इरा, कुठे निघालीस? इरा म्हणते, अरे सोसायटीच्या ऑफिसमध्ये जाऊन येते, जरा फन फेअरची डिटेल घेते. असं म्हणत इरा त्यातून तिचा ड्रेस बाहेर काढते. तर तिथून राधा मामीची एक पिशवी खाली पडते.
तर इरा म्हणते ही तर मामी आजीची पिशवी आहे. ईशान म्हणतो ही तुझ्या कपाटात कसं काय आली? इरा म्हणते अरे ते अधूनमधून माझंच कपाट वापरतात. असं म्हणत इरा ती पिशवी खोलून पाहते तर आत खूप सारे पैसे असतात. इरा ते पैसे ईशानला दाखवते. ईशान म्हणतो एवढे पैसे यांच्याकडून कुठून आले? हे तर सारखेच म्हणत असतात की आमच्याकडे पैसे नाही पैसे नाहीत आणि सारखेच माऊकडे काकाकडे पैसे पण मागत असतात. मग एवढे पैसे कुठून आले? तर इकडे आता राधाबाईंनी केशवभाऊंना म्हणतात की हो मागच्या वेळेस ते पीठ आणलं होतं ना त्यातून मी पैसे ढापलेले आहेत, जा त्या पैशातून जरा बिस्किटं घेऊन या. म्हणजे बघा मित्रांनो, यांनी असं छोट्या मोठ्या गोष्टीतून पैसे ढापून तेवढे पैसे साठवलेले आहेत आणि तेच पैसे आता नेमकी इराला सापडलेले आहेत. पुढे केशवभाऊ म्हणतो की ऐक ना, ते अशी छोटी मोठी चोऱ्या करून ना आता मला कंटाळा आलाय, मला असं वाटतं मोठा हात मारावा. राधाबाईंनी म्हणतात हो हो ते पण करू, पण जा आता ते पैसे आहेत ना त्यातून आपल्याला बिस्किटं आणा. त्यानंतर आता रात्र झालेली असते. संयमी बाहेरच मोबाईल पाहत असते. तेवढ्या तिथे अनिश कामावरून येतो आणि संयमीला ओढतच म्हणतो की अगं संयमी किती वेळ झालेला आहे, तू काय करतेस बाहेर? संयमी म्हणते अरे काका मी जस्ट आत्ताच अर्जुन काकाला बाय केलं आणि सहज इथे बसले होते कुकिंगच्या रेसिपीज पाहत. यू नो वॉट, मला ना अर्जुन काका फनफेअरच्या स्टॉलमध्ये मदत करणार आहे. आता अर्जुनचं नाव ऐकताच अनिशला फार राग येतो आणि म्हणतो का बाहेरच्या माणसाकडून का मदत घ्यायची आहे? संयमी म्हणते अरे माऊचा बेस्ट फ्रेंड आहे तो, बाहेरचा कुठला आला? अनिश म्हणतो असं किती जणांना घरचंच मानायचंय, काय चाललंय, का मदत घ्यायची बाहेरच्या माणसाकडून? संयमी म्हणते अरे काका मग फनफेअरमध्ये पार्टिसिपेट कसं करू मी? अनिश तिच्यावरती रागवतच म्हणतो तू काही लहान आहेस का? इरा ईशानचं ठीक आहे, हे बघ हे असलं फालतू फनफेअर करायची काही एक गरज नाही आहे. संयमी पण रागातच म्हणते फालतू फनफेअर? अरे काका आम्ही काहीतरी क्रिएटिव्ह करतोय, स्वतः एफर्ट घेऊन काहीतरी करतोय आणि तू सरळ याला फालतू म्हणतोयस? अनिश म्हणतो हे बघ पैसे नाही आहेत आपल्याकडे. संयमी म्हणते मावकडे आहेत ना पैसे. अनिश म्हणतो हे बघ मावची गोष्ट वेगळी आहे, प्लीज परिस्थिती समजून घे. तर संयमीला सुद्धा फार राग येतो आणि ती रागात म्हणते मी सारखं तेच करते, समजूनच घेते, हे करू नको ते करू नको, मी काय सतत अभ्यास करत बसू शकत नाही काका. मी तुम्हाला म्हटले का मला भरपूर पैसे द्या, मला वर्कशॉपला पाठवा, मोठे मोठे कोर्सला पाठवा, मी फक्त एक छोटीशी अपॉर्च्युनिटी आली आहे ती मला करायची एवढंच म्हणते, पण तुझा इको आड येतोय. आता अनिश पण रागातच म्हणतो की संयमी नीट बोल. तर संयमी तरीसुद्धा मोठ्या आवाजातच म्हणते की हो इगोच आड येतोय, कारण तुला अर्जुन काका आवडत नाही हे मला कळतंय, मी काही लहान नाही आहे आणि का राग येतो ना ते सुद्धा मला चांगलंच कळतंय, पण तुमच्या ह्या पेटी इगोमुळे ना माझं नुकसान होतंय हे कळतंय का तुम्हाला? आता अनिश पण रागातच म्हणतो हे बघ जास्त बोलतेस हा संयमी तू, एक्स्ट्रा खर्च करायला आपल्याकडे पैसे नाही आहेत आणि जे आहेत ते जपून वापरायचेत. आणि हो अर्जुन मला अजिबात आवडत नाही, त्याच्याकडून जर मदत घेतली ना तर मला आवडणार नाही. संयमी म्हणते ठीक आहे, त्याच्याकडून नाही ना मदत घ्यायची तर मग तू तयार आहेस का मला मदत करायला? अनिश म्हणतो नीट बोल माझ्याशी हा संयमी. संयमी म्हणते इतके दिवस नीटच बोलत होते मी, पण जर समोरची व्यक्ती अनरिझनेबल काही जर बोलत असेल ना तर मी शांत बसणार नाही, मी फनफेअरमध्ये स्टॉल लावणार म्हणजे लावणार. असं म्हणत संयमी तिथून निघून जाते. आता अनिशला फार राग येतो आणि तो रागातच तिथं त्याची बॅग फेकून देतो. त्यानंतर आता संयमी घरी येते आणि ढसाढसा रडते. इरा ईशान तिला पाहतात, तिच्या जवळ जातात. इरा संयमीचा हात हातात घेते आणि विचारते की काय झालं? संयमी म्हणते काही नाही झालेलं. ईशान म्हणतो ठीक आहे तुला रडायचंय ना, आमच्यासमोर नाही ना रडायचं, ठीक आहे आम्ही दोघं जण डोळे मिटून घेतो, तुला हवं तेवढं रड. संयमी म्हणते तुम्ही दोघं जण वेडे आहात वेडे. आता हे दोघं जण विचारतात की नक्की काय झाले. आता अनिशसोबत जी काही भांडणं झाली, जे काही बोलणं झालं ते सगळं काही आता संयमी या दोघांना सांगते. पुढे संयमी म्हणते मला सांगा आपण जे फनफेअरमध्ये स्टॉल उभे करणार आहोत ते काही फालतू कामं आहेत का? आपण काही फालतू खर्च करणार आहोत का? तर हे दोघं जण म्हणतात नाही असं काही नाही आहे आणि तू काळजी करू नकोस, आपण करू नक्की काहीतरी करू यासाठी. आणि आजचा भाग इथे संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अशोक मामा भैरवीला विचारतात काय गं अर्जुनसोबत काही कॉन्टॅक्ट झाला का? भैरवी म्हणते नाही झाला, मी खूप वेळा फोन ट्राय करते पण तो फोन उचलतच नव्हता आणि आता तर फोन पण लागत नाही आहे. मी एक काम करते, तो ज्या हॉटेलवरती राहतोय ना तिथे जाऊन चौकशी करून येते. पुढे ती अनिशला म्हणते की अनिश तू येतोयस का माझ्यासोबत? अनिश रागातच तिला म्हणतो की नाही मी येणार नाही आणि तूही कुठे जायचं नाही. असं म्हटल्यावरती आता हे सगळेजण शॉक होतात. आता याच्या पुढे काय राडा होणार आहे ते आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळेल. तर मित्रांनो आजचा भाग तुम्हाला आवडला तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.